देशात मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळून आला त्यानंतर केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना संशयित रुग्णांची तातडीनं तपासणी करण्याचा सल्ला दिलाय। राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरीही काही ठिकाणी पाऊस होतोय। आता पुन्हा एकदा कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिलाय। पश्चिम उपनगरामध्ये आता पावसाचं पाणी तुंबण्याची समस्या लवकरच दूर होण्याची चिन्ह आहेत। अंधेरी येथील उदंचन केंद्र उभारण्यासाठी जागेचा वाद मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेला होता। केंद्र सरकारनं महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे। जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी पूर्वी प्रति हेक्टरी 8,500 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत दिली जायची। आता प्रति हेक्टरी 13,600 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत केली जाणार आहे। बुलढाणा जिल्ह्यात बोथा गावाजवळ घाटामध्ये असलेल्या एका मंदिरामध्ये अस्वल आढळून आलंय, त्यामुळे परिसरामध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। तुळजाभवानी मंदिरामध्ये नवरात्र महोत्सवामध्ये यंदा कुंकू उधळण्यास निर्बंध घातल्याचा निर्णय मंदिर संस्थानानं घेतलाय। जळगावमधल्या दादावडी इथं जैन मंदिराजवळ कारमधील लाखोंची रक्कम चोरट्यांनी लंपास केली। कारमधील बॅग घेऊन चोरटे पसार झाले। यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून तिघांना अटक केली आहे। तर गोंदिया जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय। गोंदियातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे। शहरातील रिंग रोड आणि कुडवा या परिसरामध्ये घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अनेक सार्वजनिक उत्सव मंडळातही पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाल्याची चिन्ह समोर आली आहेत। तर आपण ही गोंदियामधली दृश्य पाहतोय। मुसळधार पावसानं तिथे बॅटिंग करायला सुरुवात केली आहे, मात्र त्यामुळे जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालंय, कारण स्थानिकांच्या घरामध्ये रहिवाशांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। सार्वजनिक मंडळांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची तारांबळ उडाली आहे। आपण ही गोंदियामधली दृश्य पाहतोय। रस्त्यांना नद्यांचं जणू काही स्वरूप प्राप्त झालंय की काय अशी स्थिती गोंदियामध्ये निर्माण झाली आहे, त्यामुळे पूर्णतः जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालंय। वर्ध्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला। 19 सप्टेंबरऐवजी 20 सप्टेंबरला पंतप्रधान मोदी वर्धा दौऱ्यावर येणार आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरणा ट्रेडर्स मधून 9 लाखांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली। या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करून चोरट्याचा शोध सुरू आहे। मालवणमधल्या राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटनेप्रकरणी आरोपींची पोलीस कोठडी आज संपते, त्यामुळे आरोपींना मालवण कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपनींमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मूळ वेतनामध्ये 19% वेतन वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे। विमा पॉलिसी घेणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। जीएसटी काउन्सिलच्या बैठकीमध्ये आरोग्य विमा आणि जीवन विमा प्रीमियमवरील जीएसटी दर हा सध्याच्या 18%वरून कमी करण्यावरती सहमती मिळाली आहे, मात्र यावरती अंतिम निर्णय हा पुढील बैठकीत होणार आहे। समृद्धी महामार्ग पुण्याला जोडला जाणार आहे। पुणे आणि शिरूर दरम्यान प्रस्तावित असलेल्या 53 किलोमीटरचा 6 पदरी उड्डाण मार्ग अहमदनगर छत्रपती संभाजीनगर मार्गे समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे। महापालिकेच्या सापत्य विभागाची कामं घेण्यासाठी 40% कमी दरानं निविदा भरून रस्ते दुरुस्ती, पेव्हिंग ब्लॉकची निकृष्ट कामं करणाऱ्या 11 ठेकेदारांना एका वर्षासाठी काळ्या यादीमध्ये टाकण्यात आलंय। देशात 10 नव्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे। झारखंडमधील जमशेदपूर येथील कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 सप्टेंबर रोजी याचं उद्घाटन करणार आहेत। रेल्वेनं यंदाच्या गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावरती 325हून अधिक गाड्या दिल्या आहेत। मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून गणपतीसाठी विशेष ट्रेन नियोजित केल्या गेल्या आहेत। रेल्वेनं प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पनवेल ते मडगाव दरम्यान 2 विशेष गाड्या चालवण्यात आल्या आहेत। मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि MMRDA केली होती। त्या अनुषंगाने अंमलबजावणी करण्यात आली आहे। 9 कॅरेटच्या सोन्यासाठी हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा विचार भारत सरकारनं केलाय। यासंबंधीची घोषणा लवकरच केली जाऊ शकते अशी माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे।
आज गौरींचं घरोघरी आगमन होत आहे। गणेशाचं आगमन झाल्यानंतर लगेचच गौरींचा सण येतो। भाद्रपद शुद्ध पक्षाच्या ज्येष्ठ नक्षत्रावरती गौरींचं पूजन केलं जातं आणि म्हणूनच या गौरींना ज्येष्ठ गौरी म्हटलं जातं। यंदा 1.5 दिवसाच्या सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळेस गणेश भक्तांनी पर्यावरण संवर्धन जपण्याचे संदेश जे आहेत ते त्यांच्या कृतीतून दिलेले आहेत। सार्वजनिक आणि घरगुती मिळून एक तब्बल 66,339 गणेश मूर्ती विसर्जित केल्या गेल्या आहेत। राज्यातील 1ली ते 8वीच्या वर्गांना शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे 10 नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे। कोकणात एसटीच्या वैयक्तिक तसंच ग्रुप आरक्षण सेवेमुळे तब्बल 2.5 लाख चाकरमानी कोकणात सुखरूप पोहोचलेत। मुंबई, ठाणे आणि पालघर इथून सुमारे 2.5 लाखाहून अधिक चाकरमानी लालपरी एसटीनं कोकणात गेल्या 5 दिवसांमध्ये रवाना झाले होते। नागपूरच्या ऑरेंज सिटीमधून ट्रेननं प्रवास करणाऱ्यांना लवकरच मोठी खुशखबर मिळणार आहे, कारण नागपूरला आता 3री वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकाला जोडणारी पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेसला मंजुरी मिळाली आहे। या गाडीला सांगली आणि मिरज स्थानकावरती थांबा देण्यात आला आहे। कोल्हापुरातही आता पायलट तयार होणार आहेत। कोल्हापूर विमानतळावरती वैमानिक प्रशिक्षण केंद्र येत्या जानेवारीपासून सुरू होणार आहे। लालबागच्या राजाच्या चरणी 2 दिवसांमध्ये 67,10,000 रुपये दान देण्यात आलं। ही रक्कम रोख स्वरूपामध्ये राजाचरणी भक्तांकडून अर्पण करण्यात आली। वर्ध्याच्या ग्रामीण भागामध्ये घरगुती गणेशोत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। घरोघरी भजनी मंडळाद्वारे भजनासमोर इतरही पारंपरिक कार्यक्रम केले जातात। कल्याणच्या श्री गणेश उत्सव सार्वजनिक मित्र मंडळानं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा देखाव्याच्या माध्यमातून साकारलाय। नागपुरात अश्वमेध गणेशोत्सव मंडळाकडून अनोखा देखावा साकारण्यात आला। यंदाच्या वर्षी अमरनाथच्या गुहेमध्ये बाबा बर्फानी स्वरूपामध्ये गणेशाचं दर्शन घडवणारा हा देखावा मंडळानं साकारलाय। वाशिम जिल्ह्यातील मैराळडोह गावामध्ये 402 वर्षांपूर्वी दौलतराव घुगे यांनी मातीच्या गणपतीची स्थापना केली होती। त्याच मूर्तीची आजही मनोभावे पूजा केली जाते। नागपूरचा मानाचा गणपती म्हणून रेशीमबाग परिसरातील गणपती प्रसिद्ध आहे। दरवर्षी या बाप्पाची उंची 1 इंचानं वाढवली जाते। यावर्षी बाप्पाची मूर्ती 12.5 फूट उंचीची आहे। नागपुरात सार्वजनिक गणेश मंडळामध्ये 11 फुटांचा बाप्पा साकारण्यात आला। या ठिकाणी केरळमधील गुरुवायूर कृष्ण मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे।